थांब की बाबा, चांगली चांगली चित्राबाली तवा वांबाळ घातली, म्हातारा माणूस बघून खंडील बडक नाही. पीटी मास्तर तुम्ही आता आलाव काय? जरा पावडीचा डबा द्या तबलजीला बरं का. माझ्या टायमाला बरं ती मी वांबाळून बसलो या. नको म्हणताना पांडुरंग ताटेंना काम नव्हतं. म्हातारी सगळा भोळा बाबडा समाज आहे. आल्याशी बी राहू नको, आल्याशी बी राहू नको. लांबचा पल्लाय पंढरपूर देगावरनं यायची म्हातारी कशी काय येईल चौकशी केली का? सकाळपासून वाहनाला हात करून हात निकळायची पाळी आली. वाहनाचा पत्त्या लागेना. तेवढ्यात आमच्या तबलजी मास्तरचं हिली चॅप्टर गुंगटच आलेलं. हात केला की ओळखलं, काचकीना बिरेक दाबला. म्हातारी इकडे कुठं निघाली या? काही सांगायचं आहे म्हणलं सरपंच बाळासाहेब बंडगराचं माझं नातं लय कवळा आड्या सांगूला पलीकडे जवळ. बाळासाहेब बंडगर म्हणजे आमच्या आईच्या नंदच्या जावच्या दोहळीच्या सवतीच्या दिराच्या पुरीचा पोरगा. जेव्हा मी बी हिली चॅप्टर मध्ये उडी मारून बसली आणि जेव्हा हिली चॅप्टर सोडलं चालीच्या पेननं धडा कचाक त्या हिली चॅप्टरच्या हादऱ्यानं सगळ्या कंबरेचा निकळा झाला. वैताकून गेली आणि त्या खर्डीच्या माळाला उतरली. पुन्हा वाहनाचा पत्त्या लागना. तेवढ्यात बाळासाहेब बंडगराचा ट्रॅक्टर एकाला एक 4 टेलर जोडून आलेला. रस्ता कच्चा ड्रायव्हर नवा. हात केला की ओळखलं, काचकीना ब्रेक दाबला. म्हणलं म्हातारी मुंडक्यात बसते का टेलर मध्ये बसते? काही सांगायचं आहे मावशाने हो का? माझं बी का ना असं गिन्याने गेल्याने झालं या. माझं काय आता 10 गेलं 90 उरलं. असं वाटतंय पटकीनं मरावं, पण मरणाच्या बिहानं टिकली बघा. तुला काय करायचं आहे? कुठं मंडळाला वांबाळीचं च्या पाण्याला ताप द्यावं म्हणून मी दूध दिली गोबर गॅस संघ चाललं या. गुरु इकल्यावर भाव वाढेल की दुधाचा. लय लागलाय चौकशा करायला. मी काय दूध मंत्री आहे मी? जेव्हा मी फप्पाली कच्च्या खडीच्या रोडनी ट्रॅक्टर 100 सोडला या, तेव्हा जरा जीवाला आराम पडला म्हणून हो का टायमाला पोचले बघा. यातलं कोण यायचं आहे काय वारीला? नवा आळंदी उद्या तुकाराम महाराजाचं प्रस्थान आहे, परवा दिवशी माऊलीचं प्रस्थान आहे. उशीर झालाय जायला. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करायची. कशी जायचं? आळंदीला जायला उशिरी झाला, देहूला जायला उशिरी झाला. बघतोय मुरली वाला वट माझी, बघतोय मुरली वाला, बघतोय मुरली वाला वट माझी, काय सांगू बाई चित्राची कमाल मला काय सांगायचं आहे? त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये गेली. नको म्हणताना शेजारणीच्या नादाने त्या पंढरपूरच्या वारीला गेली आणि दशमी दिवशी त्या टाळानं कीर्तनानं माझं डोकं उठून गेलं. काय सांगू बाई चित्राची कमाल टाळाने मला आलीच नाही. जायला उशीर झाला, वारीला जायला उशीर झाला. पण वारीला
निघाली पण माग काय प्रपंचाचा वंशानु थोडा पसारा पडलाय माझ्या वेल्या गाई म्हशी आणि नासल दूध पंढरी सजाऊ कशी काय सांगायचं निमलक्ष वारीवर निमलक्ष प्रपंचावर आहे आणि वारीला तर निघाली या हो म्हणून पण कसं जायचं वंशानु वारीला जीव जावा तुवा जिलेबी खाऊ पण भक्ती हंगामी करायची नाही कसं जायचं वारीला चला नाचत पंढरीला जाऊया हो चला ना पंढरीला जाऊया हो पंढरीला जाऊया पांडुरंगाचं दर्शन घेऊया तुझ्याचं दर्शन पंढरीला जाऊया थमके बाबा आता करंट लागलाय कुठं घेतला एवढा उशीर आधीच तर माझं पोरग गर्दीत चुकलंय इकडे कुठं दिसतोय का नामाव नव नामदेव आहे का तिकडं नव नामदेवा कुठं होता नव नामदेवा कुठं होता तुला वारीला येऊन आलाय टाइम थोडा राहिला म्हणते ती उरत घ्या म्हणते ती असू दे तुला रामभाऊ बोलवते ते तुला भूक लागली अगं हो माग काय म्हणते मंडळ माहिती आहे का काय म्हणतात ते म्हातारीला मिशा कशा आल्या त्या पाटावर बसली तवा खाली मान घातली ना आता लागलाय मी चौकशा करायला मी दाढी मिशीला बापावर गेलेली माहिती नाही काय असं आहे होईल नव तुला भूक लागली हो ती मंडळ काय म्हणते माहिती आहे का काय म्हणतात या ही महाग काय घेऊन आली मी वारीला निघाली काही नको का वाटत नाही गबाळ असं आहे काय मग कोंबड्याचा खुरवडा लगा म्हणतं मंडळ कोंबड्याचा खुरवडा हातला पांघरायचं सगळं गबाळ घेतलं या नव नामदेवा तुला भूक लागली हो भूक लागली मला भूक लई लागली तेव्हा ती लावता वेळेला बसले टका टका तुला आंबा देऊ का आंबा देऊ का चंद्रभागेचं गडुळं पाणी आणि नाही पेले मी आमघडवाणी म्हणून साठी दुःखा म्हणे आईशा बाया आणि जन्म येऊन गेल्या बाया कारण कधी भगवंताचं मुख पाहिलं नाही त्या चंद्रभागेच्या पाण्याची काय आम्हाला चौकळणार आहे म्हणून पंढरीला जायला उशिरी झाला वारीला जायला उशिरी झाला बघतोय मुरलीवाला की वाट माझी बघतोय मुरलीवाला बघतोय मुरलीवाला की वाट माझी